रस्त्यावर नाही येऊ देणार. ही श्रीमंत बहीण तुझ्या पाठीशी कशावर काळजी करतो. 11,000 रुपये द्यावे आणि सांगावं माझ्या डोळ्यासमोर एकदा तुझ्या लेकरांची दिवाळी कर. बहिणीच्या पैशावर दिवाळी करणारा हा भाऊ तुमच्या पुढे उभा आहे आज. ज्या दिवशी बहीण जाण्याकरता निघाली, हलकी साडी घेतली होती 500 रुपयाची. बहिणीनं खाली दाबली, वरून तिच्या साड्या. मला नाही कळालं का असं केलं. ज्या वेळेला तिच्या बंगल्यात प्रवेश कर, मला नव्हतं कळालं का असं केलं. पण बंगल्यात प्रवेश करता क्षणी आमच्या आत्या पुढून यावी आणि बहिणीनं पैठणीचा पदर धरावा आणि सांगावा, आत्या माझ्या भावानं घेतली बरं का. टचकन डोळ्यात अश्रू आले. अरे आपल्या नावाच्या पाठीमाग आपल्या भावाचं नाव शाबूत ठेवते, तिला बहीण म्हणत होता. विनंती करून चाललो आपल्याला, बस या कीर्तनातून एका जरी बहीण भावाचं भांडण मिटलं ना तर सार होईल. गड्या माझ्या कीर्तनाचा सार होईल. काही नाही तुमचं रक्त आहे ना. जर बोलत नसाल ना माझ्या दादानं, तुम्ही माघार घ्या ना. अरे ती आपल्या आईच्या ठिकाणी ना बहीण आपली. सकाळी फोन करा, ताई जे झालं असेल मात्र सोडून दे, पण रात्री कीर्तनात ऐकलं आम्ही, संपत्ती नाही रक्ताचं नातं श्रेष्ठ असतं, म्हणून मागचा विषय टाकून द्यायचा आणि नवीन आता सुरुवात करायची. गड्या नाहीतर तुम्ही फोन करा ना बहिणीनो, तुमचं रक्त आहे तुम्हाला माफ करेल. म्हणून उद्या जर कोणी बोलत नसतील त्यांनी होऊन फोन करायचा. बहीण भावाचं नातं टिकवा दादा, याची गरज आहे. संपत्ती सगळं काही नाही. म्हणून झालेली सेवा माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करून, भगवान दत्तात्रयांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. आपल्या या ज्ञानोबरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये भगवान दत्तात्रयांच्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं आणि गीता जयंती याचं औचित्य साधून सुरू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ज्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे, स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ पांडुरंग जगताप त्यांचे परिवारातील गौप्रेमी विजू शेठ जगताप, शंकर शेठ जगताप आणि आमदार अश्विनीताई जगताप यांच्या परिश्रमातून आणि यांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला हा सोहळा. आणि याच्यामध्ये या सोहळ्यामध्ये येण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं आमचे लहानेदाजी यांच्या माध्यमातून. संतोष लहानेदाजी यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. आणि आल्यानंतर जमलेला हा बहुसंख्य समाज पाहिल्यानंतर असा आनंद वाटला की असेच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होत राहावे. एक सगळं सुशोभीकरण, बस आल्यानंतर प्रसन्नता वाटणं. आणि या माध्यमातून भाविकांनी गायनाचा आनंद, वादनाचा वेगळा आनंद, महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य, प्रत्येक दिवशी गायनाचार्य बदललेले, मृदंगवादक बदललेले, हा एक वेगळा आनंद इथालच्या परिसरातल्या लोकांना मिळणार आहे, भाविक भक्तांना या माध्यमातून. आणि प्रत्येक कीर्तनकार काहीतरी एक नवीन संदेश आपल्याला देणार आहेत. आणि या कीर्तनाच्या माध्यमातून एखादा जरी संदेश घेऊन गेला माणूस तरी आपल्या सोहळ्याचं सार्थक होईल. 7 दिवसामध्ये अनेक गोष्टी या कार्यक्रमातून शिकायला मिळतील. एवढं बोलून मी थांबतो. रामकृष्ण हरी. आजच्या कीर्तनाचा सार हाच होता की माणसाची संगत चुकली का माणूस अधोगतीला जातो, आणि संगत जर माणसाची योग्य असेल तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हा अभंगाचा सार होता. सरळ जीवनामध्ये ज्ञानेश्वरीची नाही, संतांची संगत होऊ शकत, त्यांच्या बोधाची होऊ शकते. ज्ञानेश्वरीची संगत करा, गाथ्याची संगत करा, भागवताची करा, मानवी जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा संदेश होता. हा या ठिकाणी वेगळे पण सगळ्यात मोठं मला असं पाहायला मिळालं की शांतता अभूतपूर्व होती. आणि प्रत्येक श्रोता ऐकत असताना मनाचे कान करून ऐकत होता. हा एक मोठा अनुभव या ठिकाणी प्राप्त झाला. हा सांगवी पिंपळे. तर मला इथं तेच बोललो की भाविक भक्तांचा, तुमचे येणारा प्रत्येक भाविक हा आपला कार्यक्रम म्हणून या ठिकाणी येऊन बसत होता आणि आपला परिवार म्हणून या ठिकाणी बसलेला होता. ही एक आनंदाची गोष्ट होती. मला वाटतं की महाराष्ट्रभर फिरत असताना महाराष्ट्राच्या बाहेरही फिरलो, पण छत्रपती शिवाजी महाराजांची आरती
एक आगळा आणि वेगळा अनोखा या ठिकाणी चित्र हे आपल्या या सप्त्यामध्ये पाहायला मिळालं, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि आरती करत असताना प्रत्येक भाविक हा वेगळ्या जोशात आणि वेगळ्या जोमात त्या ठिकाणी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळत होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर आजही धमन्यातलं रक्त जणू हुसळ्या मारत होतं, अशी या ठिकाणी एक पाहायला मिळालेली चेतना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. भाविकांना एकच संदेश देईल की आता राहिलेले आता तरी कार्यक्रमाचा दुसरा दिवस, परंतु उद्यापासून महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार या ठिकाणी येणार आहेत. तर परिसरातल्या लोकांना हा संदेश देईल की आपण सर्वांनी हा लाभ चुकवू नका, या ठिकाणी येऊन बसा, कारण प्रजा जिसे पसंद करती है वो संसद में जाकर बैठते हैं और भगवान जिसे पसंद करते हैं वो सत्संग में आकर बैठते हैं.